हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर जो पार्ट नंबर 2 होता त्यामध्ये मी काय केलं आहे तुम्हाला सर्व सांगितलं आहे. ओके, आत्तापर्यंत काय काय शिकलो मग आपण बघा. आत्तापर्यंत याच्या अगोदरचं जे पण काही असेल ते सर्व आपण काय झालं या ठिकाणी बघितलेलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये जे सर्व मी सांगितलं होतं की क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय वगैरे सर्व तुम्हाला सांगितलं आहे. तर आत्ता सर्वात महत्त्वाचा आणि IMP टॉपिक आता हा बनतो आहे आपला. सर्वात व्हेरी IMP. याच्या अगोदरचे तुम्ही लेक्चर बघा. ओके, त्यावेळेस तुम्हाला कळेल की नेमकं काय असतं आपलं अकाउंटमध्ये. कारण की 5वी ते 10वीपर्यंत तुम्हाला रेग्युलर सब्जेक्ट असतात सायन्स आर्ट्सवाल्यांना, बट अकाउंटला तसं नसतं, पूर्ण डिफरंट असतं. ओके, तर इथनं तुमचं स्टार्ट होतं आहे मेन का म्हणतो मी 4 वेळेस बोलतो आहे मेन का झालं तुमचं स्टार्ट. इथे आता तुमची अकाउंटची लँग्वेज स्टार्ट होईल. काय होईल? अकाउंटची लँग्वेज म्हणजे काय? अकाउंटची भाषा. आलं लक्षात? मग in order to have better understanding of accounting, it is necessary know the meanings of certain basic terms used in accounting. अगोदरच बोललो मी तुम्हाला, अकाउंटची एक भाषा असते आणि ती जर तुम्हाला व्यवस्थित कळाली, त्याचं मिनिंग जर कळालं तरच तुम्हाला अकाउंट सब्जेक्ट हा कळेल. म्हणून मी सांगतोय हा लेक्चर VVIMP म्हणजे जो मी नेहमी म्हणतो, जो तुमचा बेस आहे तो कशामध्ये? ह्या लेक्चरमध्ये. आलं लक्षात? तर आता इथनं स्टार्ट झालेलं आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन आता ऐका. याच्या पहिलेचे लेक्चर तुम्ही ऐकले बेटरच आहे, बट ते जर व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं नसतील तर नो प्रॉब्लेम. बट आता जर याला जर तुम्ही जर व्यवस्थित लक्ष देऊन जर नाही ऐकलं तर तुम्हाला अकाउंट सब्जेक्ट हा 12वीला पण आणि पुढे BComला पण पाहिजे तसं कळणार नाही. ओके, तर काय काय कन्सेप्ट आहे ते पहिले समजून घेऊ. पहिले कन्सेप्ट कळलं ना, आता मला कुठे जायचं असेल तर मी काय करतो, पहिले बघतो मॅप, बघतो किती किलोमीटर ते बघतो, कसं जायचं तो रोड बघतो. त्याचप्रमाणे अगोदर तुम्हाला काही कन्सेप्ट जर कळाले ना तर मग इतर गोष्टींचं काही अडचण येत नसते. ओके सॉरी. तर या ठिकाणी आता आपण स्टार्ट करू. अकाउंटिंग इज अ व्हर्सटाईल सिस्टम विच serves a large number of purpose is the modern business world. Hence the following terminology need to be understood. बघा आता काय काय टर्मिनॉलॉजी ते बघूया. आता हे तुम्ही काय करायचं, लिहून घ्यायचं. इथे स्टार केलेलं आहे, लिहून घ्यायचं. टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. तर याच्यामध्ये 2 टाईप पडतात मेनली. एक असतं मॉनिटरी आणि एक असतं नॉन मॉनिटरी. मॉनिटरी म्हणजे समजून घ्या, जिथे पैसे देऊन वस्तू तुम्ही घेतात त्याला म्हणतात मॉनिटरी, आणि जिथे तुम्ही पैसे देऊन वस्तू नाही घेत त्याला म्हणतात नॉन मॉनिटरी. ओके, आलं लक्षात? मग पुढे काय म्हणतोय, मॉनिटरीचे परत 2 टाईप पडतात. एक पडतं कॅश आणि एक पडतं क्रेडिट. तर हे लिहून घ्या. कॅश म्हणजे काय? तुम्ही मोबाईल घ्यायला गेलात, त्याला कॅश दिली आणि काय केलं, तुम्ही मोबाईल घेतला. आणि क्रेडिट म्हणजे काय? उधार. लिहून घ्या तुमच्या भाषेत, उधारीवर घेतलेला माल. कोणाकडनं तरी काय करतो आपण, उधारीवर घेतलेला माल. सपोज आता तुम्हाला बघा, तुमच्या घरी दूध द्यायला कोणीतरी येतं. एक एक्झाम्पल देतो आहे. तो काय करतो, महिना झाल्यानंतर पैसे नेत असतो. तो महिनाभर काय करतो, दूध पोचवत जातो, रोज दूध देत जातो, घरी येऊन देत जातो. मग आपण महिना झाल्यावर हिशोब करतो आणि त्याला देतो, म्हणजे दॅट इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आलं लक्षात? म्हणजे काय? उधारीवर आणणे. अजून एक्झाम्पल, मोबाईल घ्यायला गेलात तर मोबाईलवाला काय म्हणतो की तुम्ही एक काम करा, एवढं डाऊन पेमेंट करा आणि बाकीचे EMI करा. म्हणजे काय? थोडेसे पैसे देणे आणि काही मग ती वस्तू घेऊन येणे. म्हणजे काय करणे, काही पैसे देऊन घेऊन येणे वस्तू, म्हणजेच उधारीवर आणणे. म्हणजेच काय झालं, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ओके, तर मॉनिटरीचे बेसिक 2 असतात. एक कॅश, जसं तुम्ही भाजी घ्यायला जातात, काय करतात, पैसे देतात आणि भाजी घेऊन येतात, ते झालं तुमचं कॅश ट्रान्झॅक्शन. क्रेडिट म्हणजे काय की कधी कधी बघा, दुकानदार असतो, किराणावाला, त्याच्याकडे आपण माल आणतो आणि महिन्याला पगार झाल्यानंतर त्याचे पैसे पेड करत असतो, ते झालं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ओके, आणि दुसरं आहे नॉन मॉनिटरी. नॉन मॉनिटरीमध्ये असतं बार्टर. आता पहिल्या जे जुने जमान्यात म्हणजे शिवाजी महाराजांच्या पण अगोदर, त्यावेळेस पैसा ही गोष्ट माहीत नव्हती. पैसा ही गोष्ट
माहीत नव्हती. मग काय असायचं, हा एक व्यक्ती आहे आणि हा एक व्यक्ती आहे. ओके, याच्याकडे काय असतील गहू, याच्याकडे काय असतील गहू, आणि याच्याकडे काय असेल मग बैल. ओके, याच्याकडे काय असेल बैल, जो शेतामध्ये काम करतो. मग हा काय करेल, ह्या बैल ज्याच्याकडे आहे तो याला काय देऊन टाकेल, बैल देऊन टाकेल, आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांची क्वांटिटी ठरलेली असते की तुला एक वस्तू देतो, तुम्हाला दुसरी वस्तू दे. अजून दुसरं एक्झाम्पल द्यायचं तर म्हटलं तर बघा, आता शेतकरीकडे काय असतं, धान्य असतं, आणि बिझनेसवाल्याकडे काय असतो, वस्तू नसते, बरोबर. मग हा बिझनेस करणारा काय करत असेल, हा कपडे विकत असेल किंवा कपडे बनवत असेल तर हा काय देईल, याला कपडे देईल. शेतकऱ्याला हा काय देईल, याला धान्य देईल. अशा प्रकारे हे सर्व बार्टर सिस्टम चालत असतं. बार्टर सिस्टम म्हणजे एकच लक्षात ठेवा, वस्तू विनिमय. वस्तू विनिमय म्हणजे काय, एक वस्तू द्यायची आणि दुसरी वस्तू घ्यायची. आलं का लक्षात? अशा पद्धतीने या सर्व गोष्टी असतात. आता त्या ठिकाणी दोघं काय करायचं, तुम्ही लिहून घ्यायचं. हे जे तुम्हाला दिसतंय हे सर्व काय करायचं, तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आलं का मित्रांनो लक्षात? या ठिकाणी बघा मी स्टार केलेला आहे. ओके, टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन हे व्यवस्थित लिहून घ्या. आता तुमचं अकाउंटचं खरं मेन स्टार्ट झालेलं आहे, तर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. चला मग पुढे बघूया. नेक्स्ट पेज, ट्रान्झॅक्शन्स. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस बिटवीन टू पर्सन्स. ओके, बघा ट्रान्झॅक्शन कधी होईल, दोन व्यक्ती असेल तेव्हाच होईल. एका व्यक्तीने ट्रान्झॅक्शन, आता मला सांगा मी पैसे खिशातनं काढले, तो समोरचा व्यक्ती तर पाहिजे ना ते घेणारा, त्यामुळे दोन व्यक्तींची गरज असते ट्रान्झॅक्शनमध्ये. और पार्टीज किंवा मोठ्या कंपन्या असतात, 10 लोक असतील, 50 लोक असतील, पार्टी. मनी और मनीज वर्थ नोन ॲज ट्रान्झॅक्शन. हे काय करायचं, तुम्ही ट्रान्झॅक्शनची डेफिनेशन लिहून घ्यायची. मग आता सांगितलं मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. The transaction which involves an exchange of money or money's worth directly or indirectly is called as monetary transaction. Only monetary transactions are recorded in the books of account. आलं लक्षात? तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन फक्त कुठले रेकॉर्ड केले जातात, मॉनिटरीचे. नॉन मॉनिटरी रेकॉर्ड केले जात नाही. ओके, तर मग बघा यामध्ये दोन टाईप सांगितले मी, एक होतं कॅश आणि एक होतं क्रेडिट. क्रॅशमध्ये काय आहे बघा, अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड और रिसीव इमिजिएटली इज नॉन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन. जसं परचेस गुड्स फॉर कॅश. बघा परचेस गुड्स, आता गुड्स म्हणजे काय, माल असतो, कुठलाही गुड्स असतो. फर्निचर घ्या, किराण्यातलं सामान घ्या, कुठलेही. हे काय झालं तुमचं गुड्स परचेस केलं तर, आणि मी काय दिलं, पैसे दिले. कितीला घेतली होती, 15,000ला. ओके, म्हणजे काय केलं मी, त्याचं पैसे दिले. ओके, तर याला म्हणतात कॅश ट्रान्झॅक्शन. पुढे काय म्हणतोय, पेमेंट ऑफ सॅलरी ऑफ 5,000. बघा माझ्या इथे कोणी कामाला असेल तर मी काय देईल, त्याला सॅलरी देईल. म्हणजे काय गेला माझ्याकडनं, पैसा दिला, म्हणजे कॅश गेली ना माझ्याकडनं. ओके, तर हे काय दोघं कॅशचे उदाहरणं आहेत. आलं लक्षात? तर हे पण तुम्हाला काय करायचं, तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. आता थोडंसं लिहायचं काम वाढेल तुमचं. ओके, चला मग त्याच्यामध्ये दुसरा टाईप येतो क्रेडिट ट्रान्झॅक्शन. अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज वन इन विच कॅश इज नॉट पेड. नॉट पेड काय शब्द इथे, हा खूप महत्त्वाचा आहे. नॉट पेड और रिसीव इमिजिएटली ॲट अ टाईम ऑफ ट्रान्झॅक्शन बट इज पेड और रिसीव ॲट अ लेटर डेट. ओके, बघा आता तुम्ही उधारीवर माल आणता, तुम्ही फक्त माल घेऊन येतात, लगेच इमिजिएटली माल घेऊन येतात, रिसीव करतात. ओके, इथे शब्द दिला आहे रिसीव इमिजिएटली. बट पेड कधी करता तुम्ही, बट पेड करतात लेटर डेट, म्हणजे 4 दिवसाने, 8 दिवसाने, म्हणजे ते आता लगेच पैसे पेड करत नाही. त्याला म्हणतात क्रेडिट ट्रान्झॅक्शन. हे पण तुम्ही काय करायचं आहे, नोट डाऊन. ओके, नेक्स्ट नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. द ट्रान्झॅक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व अन एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली आर कॉल्ड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. अन एक्सचेंज ऑफ वन थिंग अगेन्स्ट अनदर थिंग्स कॉल्ड ॲज बार्टर ट्रान्झॅक्शन. ओके, तर या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रांनो, नॉन मॉनिटरीचं सांगितलं आहे. बघा नॉन मॉनिटरीमध्ये काय असतं, वस्तू दिली किंवा घेतली जात नाही, तर काय घेतलं जातं,
एखादं काय थिंग. ओके. आता अनविच डज नॉट इन्व्हॉल्व अन एक्सचेंज ऑफ मनी ओर मनी, म्हणजे याला सोडून सर्व गोष्टी केल्या जातात नॉन मॉनिटरीमध्ये. जसं बघू काय काय येतं ते. मग एंट्री, रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म ऑफ मेथड इन द बुक ऑफ अकाउंट इज कॉल्ड ॲज एंट्री. आता बघा, नॉन मॉनिटरी तुम्हाला मी एक थोडक्यात सांगतो, त्या ठिकाणी कॅशचा संबंध येत नाही. आलं लक्षात. मग दुसऱ्या गोष्टींची एक्सचेंज होते. जसं बार्टर सिस्टममध्ये काय होतं, एक वस्तू द्यायची आणि दुसरी वस्तू घ्यायची. ओके, हे झालं तुमचं बार्टर. नॉन मॉनिटरीमध्ये एकच व्हायचं, काय आलेलं होतं, बार्टर सिस्टम, बार्टर ट्रान्झॅक्शन. बार्टरमध्ये काय असतं, एक वस्तू द्यायची आणि एक वस्तू घ्यायची. हे सर्व कशात येतं, नॉन मॉनिटरमध्ये. क्लिअर इथपर्यंत. चला मग आता नवीन कन्सेप्ट आला आहे एंट्री. आता एंट्री म्हणजे काय, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म और मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड ॲज एंट्री. बरोबर आहे. आता मला अकाउंट काय, मला एक पहिला मोबाईल विकला. ओके, नंतर मी काय विकलं, चार्जर विकलं, नंतर मी काय विकलं, हेडसेट विकला, नंतर मी काय विकलं, बॅटरी विकली. हे काय मित्रांनो, सिस्टमॅटिक लिहिलेलं आहे, व्यवस्थित लिहिलेलं आहे. आलं लक्षात. यालाच काय म्हणतो, प्रॉपर फॉर्म आणि मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड ॲज एंट्री. क्लिअर इथपर्यंत. चला मग पुढे काय म्हणतोय आता ते बघूया. आता एक 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 गोष्ट तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायची. आता याच्यामध्ये काय शिकलो, ट्रान्झॅक्शनचे दोन टाईप, मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी. मॉनिटरीमध्ये काय येतं, कॅश आणि कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. नॉन मॉनिटरीमध्ये काय येतं, बार्टर, म्हणजे वस्तू देऊन वस्तू घेणे. त्यानंतर इथे एक्सप्लेनेशन बघितलं. आता इथे एंट्री पण झालं आहे. आता नॅरेशन, अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर विच अन एंट्री इज पास इज कॉल्ड ॲज नॅरेशन. नॅरेशन म्हणजे एकच लक्षात ठेवा, आता मी काय विकले, वेगवेगळ्या वस्तू विकल्या. तर नॅरेशन म्हणजे काय, आता मी काय विकला, हा मोबाईल विकला. सपोज हा काय विकला, मोबाईल. तर मी काय लिहिले ते, मोबाईल सेल. काय लिहिल, मोबाईल सेल. यालाच काय म्हणतो आपण, नॅरेशन. म्हणजे काय विकतोय त्याच्याबद्दल लिहिणे किंवा काय परचेस करतोय त्याच्याबद्दल लिहिणे. आपल्या भाषेत लिहून घ्या. आणि त्याची सुरुवात कशाने होते, बिंगने होते. क्लिअर इथपर्यंत. आता हे कसं येतं ते पुढे मी सांगणारच आहे, पण आपल्या भाषेत लिहून घ्या. काय लिहायचं, काय विकले आणि काय परचेस केले ते लिहिणे, डिटेलमध्ये लिहिणे. ओके. नेक्स्ट, गुड्स. द टर्म्स गुड्स रिफर्स टू मर्चंडाईज, कॉमोडिटीज, आर्टिकल्स और थिंग्स इन विच ट्रेड्स. आता गुड्समध्ये काय काय येतं, भरपूर गोष्टी येतात मित्रांनो. बघा, मशीन येते, भाजीपाला विकत असेल तर त्याच्या गुड्स काय असेल, काय असेल बरं, काय असेल, भाजीपाला असेल. मेडिसिन असते, त्याच्यावाले काय असतात, गोळ्या औषधी, त्याच्या गुड्स असतो. पार्ट लाईक टायर्स, जर माझं काय असेल, स्पेअर पार्टचं दुकान असेल तर टायर ही काय माझा गुड्स आहे. इंजिन गिअर बॉक्स मी विकत असेल तो पण काय गुड्स आहे. केबल म्हणजे काय, वायर वगैरे विकत असेल ती पण काय माझ्यासाठी गुड्स आहे. आलं लक्षात. म्हणजे आता तुम्ही हिरोची किंवा हिरोंडाची किंवा होंडाची बाईक वापरत असणार. ओके, किंवा बजाजची बाईक. तर त्यांच्या इथे जे पण काही बाईक ठेवलेल्या आहेत त्या काय त्यांच्या गुड्स आहे. आलं लक्षात. मग आपलं एकदम सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं, गुड्स म्हणजे काय, दुकानात विकली जाणारी वस्तू. क्लिअर इथपर्यंत. दुकानात विकली जाणारी कुठलीही वस्तू असेल ती काय, त्या दुकानदाराचं काय असतं, गुड्स असतं. क्लिअर आहे. चला मग नेक्स्ट टर्म काय आपलं, कॅपिटल अँड ड्रॉइंग्स. आता कॅपिटल म्हणजे काय ते पहिले समजून घेऊ. फर्स्ट, द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय द ओनर. ओनर हा शब्द नवीन निघाला. आता ओनर म्हणजे काय, आता मी बिझनेस टाकणार आहे म्हणजे मी कोण आहे, ओनर. म्हणजे आपल्या एकदम सोप्या भाषेत ओनर म्हणजे काय, मालक. आता मी काय केलं, माझा क्लास टाकला, मी क्लासेस घेतोय, तर मी कोण आहे, ओनर आहे. म्हणजेच काय, मी त्या क्लासचा मालक आहे. आलं लक्षात. तर मला क्लास टाकण्यासाठी काय लागेल, एक शॉप घ्यावं लागेल, तिथे मला बोर्ड घ्यावा लागेल,
त्यानंतर तिथे बेंचेस ठेवावे लागतील तुम्हाला बसण्यासाठी. ओके, हे काय करावं लागेल मला, हे सर्व ठेवावं लागेल. मग हे कुठून येईल, हे कुठून येईल बरं, ते काय कोणी देऊन जाणार आहे का, नाही. मला काय करावं लागेल, हे परचेस करावं लागेल, कुठून तरी काय करावं लागेल, विकत घ्यावं लागेल. आलं लक्षात. मग हे परचेस करण्यासाठी मला काय लागेल, कॅश लागेल. काय लागेल, कॅश. ओके, म्हणजे मी काय केलं, मग बिझनेस चालू करण्यासाठी त्या वस्तू घेऊन आलो. काय देऊन, कॅश देऊन आलो. आलं लक्षात. मग आता क्लास चालू करण्यासाठी मला सर्व टेबल, खुर्च्या, बेंचेस लागले. मग काय केले, मी विकत आणलं, म्हणजे कॅश दिले आणि त्या वस्तू घेऊन आलो. आलं लक्षात. म्हणजे ह्या सर्व वस्तू, टेबल, खुर्च्या, सर्व बेंच, ह्या काय आहेत, मग माझ्या ॲसेट आहे. काय आहेत मग माझ्या ह्या आता ॲसेट आहेत. ओके, म्हणजे तुम्ही एखादा बिझनेस चालू करतायत, सपोज तुम्ही किराणा मालचा बिझनेस चालू केला. तिथे तुम्ही साखर, तेल, साबण, शॅम्पू, खायच्या वस्तू, धान्य वगैरे ठेवलं. ते काय तुमच्यासाठी, काय तुमच्यासाठी सर्व ॲसेट आहेत. आलं लक्षात. तर मोबाईलचं जर दुकान असेल तर मोबाईल काय माझ्यासाठी ॲसेट आहे. मी जर बाईक विकण्याचं दुकान टाकलं तर ते काय माझी ॲसेट आहे. आलं लक्षात. म्हणून ते देण्यासाठी काय द्यावं लागतं, कॅश. म्हणजे काय माझी सर्व ॲसेट आहे. ओके, मग आता ही ॲसेट काय केलेली आहे, मी पैसे देऊन आणली ना. तर पैसे जर माझ्याकडे नसतील तर मी काय करेल, मग लोन काढल. काय काढल, लोन. बँकेकडनं मी लोन घेईल. तर त्यालाच काय म्हणतो मित्रांनो आपण, लायबिलिटीज. ओके, मग कॅपिटलचं एकदम सोपं आहे. एकदम सोपं म्हणजे काय, आता बघा, तुम्हाला काय पाहिजे, कॅपिटल. ओके, या ठिकाणी लिहून घ्या, कॅपिटल हवं आहे तुम्हाला. काय पाहिजे, कॅपिटल. हे जरा व्यवस्थितच लिहून घ्या. कॅपिटल कोणाला म्हणायचं ते मी आता सांगतो थोडक्यात. कॅपिटल तुम्ही लिहून घ्या. कॅपिटल म्हणजे काय, मी बिझनेस चालू केला, मी काय आणलं त्या ठिकाणी, सर्व माल आणला, म्हणजे ती काय माझी ॲसेट. वजा जर माझ्याकडे पैसा असेल तर मी डायरेक्ट घेऊन येईल, किंवा पैसा न घेईल तर मी काय करेल, मग लोन घेईल. काय घेईल, लोन. मी लोन घेतलं म्हणजे काय झाली, माझी लायबिलिटी झाली. आणि लायबिलिटी मी मागच्या लेक्चरमध्ये झालंच. लायबिलिटी काय असते, आपलं कर्ज असतं. काय असतं, कर्ज असतं. आलं लक्षात. म्हणजे काय असतं, देणे. काय करणे, देणे. ओके, काय देणे, पैसे देणे. आलं लक्षात. लायबिलिटी लक्षात ठेवा, काय असतं, आपलं कर्ज असतं. क्लिअर आहे मग इथपर्यंत. तरी आय होप तुम्हाला हे आत्ता कळलं जसं कॅपिटल म्हणजे काय. क्लिअर. म्हणजेच कॅपिटल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून देतो. कॅपिटल बरोबर काय करता येईल, मग ॲसेट. म्हणजे काय, टोटल ॲसेट, आणि देणं किती म्हणजे कर्ज किती ते मायनस करायचं, आणि जे पण काय उरेल ती काय असेल, माझी कॅपिटल असेल. ओके, कॅपिटल इज अ लायबिलिटी ऑफ द बिझनेस as his amount is payable by the business enterprise to the owner at the time of closure of the business. बघा, आता मला जर बिझनेस चालू करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलं, मी वस्तू घेतल्या, त्या कशा घेतल्या, कॅशने. ओके, म्हणजे मी काय दिलं तिथे, कॅश दिली. म्हणजे बिझनेसला काय द्यावी लागते मित्रांनो, कॅश द्यावी लागते. कॅश काय द्यावी लागते, कॅश. आलं लक्षात. कॅश देणं म्हणजेच काय, कॅपिटल देणं. चला मग नेक्स्ट आला मग लक्षात. एकच लक्षात ठेवा, बिझनेस चालू करताना जो पण काही माल असतो तो विकत घेण्यासाठी काय करावं लागतं, कॅश द्यावी लागते. तर ती कॅश म्हणजेच काय, माझे कॅपिटल. क्लिअर. चला मग ड्रॉइंग्स. आता बघा, इथे काय पेंटिंग नाही करायची. ड्रॉइंग्स म्हणजे काय, पर्सनल यूज, स्वतःसाठी केलेला यूज. द अमाऊंट ऑफ कॅश ऑर व्हॅल्यू ऑफ गुड्स, ॲसेट्स एक्सेट्रा withdrawn from the business by the owner for personal use called as drawings. Example, a proprietor pay college fees his son or pay for his medical expenses, mobile bills. It is for the business. आता मला एक सांगा मित्रांनो, ड्रॉइंग्स म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगतो. आता बिझनेस, ओके, बिझनेस आहे, तर तो बिझनेसचा पैसा जर तुम्ही स्वतःसाठी यूज केला, किंवा तुमच्या मुलाचं एखाद्याचं फीज भरायची, कसली, कॉलेजची, ट्युशनची फीज भरायची. बघा, एक लक्षात घ्या, हा काय तुमचा बिझनेस. याच्यामध्ये पैसा येतो, पैसा जातो.
माल विकला. माल विकला तर पैसा येतो, माल विकत घेण्यासाठी पैसा जातो. बट तुम्ही काय केलं, तुमच्या मुलाची ट्युशन फीज भरली. ओके. त्यानंतर काय केलं, तुम्ही मोबाईलला रिचार्ज केला. ओके. म्हणजे काय झालं, हा पर्सनल यूज झाला. हा काय झाला, तुमचा पर्सनल यूज. ओके. जर असा पर्सनल यूज असेल तर त्यालाच काय म्हणतो आपण, ड्रॉइंग्स. म्हणजे काय, बिझनेसच्या ऐवजी तो बिझनेसचा पैसा काय करणे, दुसरीकडचे खर्च करणे. सपोज आता बिझनेसमध्ये मला काय झालं, 1,00,000 रुपये प्रॉफिट झाला. ओके. 1,00,000 रुपये प्रॉफिट झाला. मी काय केलं, त्यातनं हे मुलाची फीज भरली, मोबाईलचं बिल, म्हणजे एक एक्झाम्पल आहे. तर तुम्ही काय करणार, घरचा खर्च चालवणार. हे सर्व काय झालं, तुमची ड्रॉइंग झाली. आलं लक्षात. मग या ठिकाणी प्रोप्रायटर काय करतोय, त्याच्या मुलाची फी भरतोय. दिसलं. आता या ठिकाणी प्रोप्रायटर म्हणजे काय, हा पण एक नवीन शब्द निघाला आहे. तर लिहून घ्या इथे. प्रोप्रायटर म्हणजे काय, मालकच. ओके. प्रोप्रायटर म्हणजे काय, मालक म्हणजे ओनर. ओके. तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आहेत. हे बघा, या ठिकाणी ओनर म्हणजे काय, मालक. प्रोप्रायटर म्हणजे पण काय, मालक. म्हणजे त्या दुकानाचा मालक. तुम्ही ज्यावेळेस मार्केटला फिरायला जाणार त्यावेळेस तुम्हाला त्या बोर्डावर ते दिसेल की प्रोप्रायटर. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने हे सर्व कन्सेप्ट आहे. तर तुम्हाला कळत आहे ना मित्रांनो, काय काय आतापर्यंत मी सर्व तुम्हाला एक एक पॉईंट क्लिअर करून देतो आहे. तर याच्यासाठी मला तुमच्याकडनं काही नको आहे, फक्त व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की मोठमोठे लेक्चर असतात, त्यामुळे याचे काय करावे लागतात, मला 3-4 पार्ट्समध्ये डिवायडेशन करावं लागतं. तर मग जे पण तुमचंवालं हे राहिलेलं आहे तर ते काय येईल, तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आलं लक्षात. त्यामुळे मी तुम्हाला काय करायला लावतो, सबस्क्राईब करायला लावतो. आलं लक्षात. आणि मी ऑनलाईन टीचिंग स्टार्ट केलेली आहे. ऑफलाईन पण माझे बॅचेस आहेत. बट ऑनलाईनमध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट असेल कुठल्याही सब्जेक्टवरती. मी मोस्टली अकाउंट आणि इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट घेत असतो, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम. आलं लक्षात. तर अकाउंट प्लस दुसरा कुठला असतो महत्त्वाचा, इकॉनॉमिक्स. कुठला असतो, इकॉनॉमिक्स. आता इंग्लिश वगैरेसाठी भरपूर क्लासेस असतात, ते टेन्शन घ्यायचं ना. हा माझा स्पेशली कॉमर्सच्या स्टुडंटसाठी क्लास आहे. आणि जे होतकरू विद्यार्थी त्यांच्यासाठी मी हे खास स्कीम आणलेली आहे, जी 50% तुम्हाला डिस्काउंट आहे. एक्झाम्पल, जर 4,000 फी असेल अकाउंटची तर ती किती येईल, फक्त तुम्हाला 2,000 रुपये. बट ऑनलाईन आहे म्हणजे तुमच्याकडे लक्ष दिलं जाणार नाही अशातला भाग नाही. तुम्हाला मी डायरेक्टली माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर कधीही कॉल करा, व्हॉट्सॲप करा. आणि जसे ऑफलाईनचे क्लास होतात त्याच पद्धतीने तुमचे हे पण क्लास होतील. आलं लक्षात. मग चला, मग हे सर्व झालं आहे. तुम्हाला मी सुरुवातीला माझंवालं जे आहे, काय म्हणतात, जे अकाउंटचं जे पण काही माझं पोस्टर आहे इंट्रोडक्शन, तिथं मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणारच आहे. आलं लक्षात. चला, पहिले हे तर समजून घेऊ याच्यात नेमकं काय काय. तर सर्वात IMP आहे डेटर आणि क्रेडिटर. आता डेटर आणि क्रेडिटर काय ते व्यवस्थित लक्ष द्यायचं सर्वांनी. ओके. तर सर्वात फर्स्टमध्ये काय बघूया आपण, डेटर. अ पर्सन हू हॅज टू पे द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नॉन ॲज डेटर. अ डेटर इज पर्सन हू ओज मनी टू द बिझनेस. हे तुम्ही काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. इथे मी स्टार करतो आहे. ओके. या सर्व 3 गोष्टी काय करायच्या आहे, लिहून घ्यायच्या आहेत. डेटर्स, क्रेडिटर्स आणि बॅड डेट्स. आता सर्वात पहिले काय करू, मी डेटर्स तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, डेटर्स. ओके. आता डेटर्स म्हणजे काय, एकदम सोपे बाज. हा कोण आहे, बिझनेस. आणि बिझनेस हा करणारा त्या ठिकाणी व्यक्ती. हे कोण आहे, कस्टमर. हा कोण आहे, कस्टमर. ओके. हा कोण आहे, बिझनेसमॅन. आणि हा कोण आहे, कस्टमर. बघा, आता या ठिकाणी काय होतं आहे, हा गेला बिझनेसमॅनकडे किंवा दुकानदाराकडे. याने काय केलं, मोबाईल घेतला किंवा कुठलीही वस्तू घेतली. तर ही वस्तू घेतल्यानंतर
याने काय दिलं, ती वस्तू याला देऊन टाकली. ओके, हा याच्याकडे गेला वस्तू घ्यायला, मग याने काय दिले, त्याला वस्तू देऊन टाकली. बट याने कॅश दिली नाही. म्हणजे काय दिले नाही, पैसे दिले नाही. काय केलं, पैसे दिले नाही. मग कसं काय झालं मग ट्रान्झॅक्शन? बघा, ह्या व्यक्तीने म्हणजे ऑनरने, दुकानदाराने याला काय दिली, वस्तू दिली. म्हणजे ती कशावर दिली, उधारीवर. म्हणजे कशी दिली, क्रेडिटवर. आलं लक्षात? बघा, हा व्यक्ती वस्तू घ्यायला आला याच्याकडे, याने वस्तू देऊन टाकली याला. बट ह्या व्यक्तीने कॅश दिली नाही. तर मग हे ट्रान्झॅक्शन कुठलं झालं, क्रेडिट. म्हणजे काय, उधारीवर आणलाय. ओके, उधारीने तो काय केली, वस्तू घेऊन आला. ओके, आता बघा, आपण मार्केटला गेलो किंवा आपले आईवडील जातात, बरेचसे दुकानदार ओळखत असतात आपल्या आईवडिलांना. तर ते काय करतो, आपण कधी कधी उधारीने वस्तू घेऊन येतो. आलं लक्षात? तर मग हा कोण आहे, बिझनेसमॅन. म्हणजे कोण आहे, हा ओनर. म्हणजे कोण आहे, हा मालक. आणि हा कोण आहे, कस्टमर. तर एक लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो कस्टमर असतो हाच काय असतो, आपला डेटर असतो. बट तो कधी डेटर असतो, ज्यावेळेस त्याने क्रेडिटवर, ज्यावेळेस त्याने काय असतो, उधारीवर माल आणलेला असतो, त्यावेळेस हा काय झाला, मग तो क्रेडिटर. आलं लक्षात? त्यांचा सांगण्याचा अर्थ पण तोच होता. काय होता बघा, या ठिकाणी मी थोडक्यात एक्सप्लेन करतो परत. आता मी काय केलं, उधारीवर माल घेऊन आलो एखाद्या दुकानाकडनं. म्हणजे मोबाईल उधारीवर घेऊन आलो. अ पर्सन हू हॅव पे बिझनेस फॉर गेटिंग गुड्स. मी काय केलं, गुड्स घेऊन आलो. म्हणजे काय, मोबाईल घेऊन आलो. आणि किंवा सर्विस, किंवा एखादी सर्विस. म्हणजे इंजेक्शन, डॉक्टरकडे गेलो आणि इंजेक्शन घेऊन आलो. वकीलकडे मी जाऊन केस वगैरे लढत असेल तर ते वकीलकडे गेलो आणि सर्विस घेऊन आलो. ओके, आपण एक्झाम्पल म्हणून काय करू, आता मी एज्युकेशन म्हणजे तुम्हाला लेक्चर देतो आहे, म्हणजे लेक्चर शिकवतो आहे, अभ्यासक्रम शिकवतो आहे. ही काय माझी सर्विस आहे, एज्युकेशन सर्विस. ट्रान्सपोर्ट सर्विस, डॉक्टरनी सर्विस दिली तर डॉक्टरची ती सर्विस झाली. ओके, तर ती कशी आणतो आहे मी, क्रेडिटवर. म्हणजे उधारीवर, नोन ॲज डेटर. म्हणजे हा डेटर काय देईल, पैसा देईल. कोणाला, पे टू बिझनेसला काय द्यावं लागेल, पैसा. बघा, या ठिकाणी एक्झाम्पल बघितलं ना, आलं लक्षात? तर एकच लक्षात ठेवायचं, डेटर म्हणजे काय, उधारीने ज्याला माल विकला आहे तो डेटर म्हणजे कस्टमर. ओके, ज्याला मी माल विकला उधारीवर, म्हणजे कोणाला विकतो आपण, कस्टमरला, तो कोण आहे, माझा डेटर. ओके, चला मग सेकंड बघू, क्रेडिटर. हे पण महत्त्वाचं आहे. A person to whom business has to pay for getting goods or service on a credit is known as creditor. A creditor is a person to whom business owes money. बघा, एकदम सोप्या भाषेत सांगतो मी आता. क्रेडिटर म्हणजे काय, डेटर झालं, लिहून घेत चला, क्रेडिटर. आता काय, इथे बिझनेस आहे, हा बिझनेस ओनर आहे. क्लिअर? हा कोण होता, पहिल्या उदाहरणात बघितलेला, कस्टमर. म्हणजे कोण आहे, डेटर. मग इथे काय, परत एक व्यक्ती. इथे काय, परत एक व्यक्ती. बट हा कोण आहे, डिस्ट्रीब्युटर आहे. कोण आहे, हा डिस्ट्रीब्युटर. बरोबर ना? डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय, होलसेलर. होलसेलर. आता लक्षात घ्या, हा काय आहे, मोबाईल शॉप ओनर आहे. ओके, हा कोण आहे, मोबाईल विकणारा. मोबाईल विकणारा. पहिल्या उदाहरणात मी सांगितलं, याला माल विकला, याने कॅश दिली नाही. क्लिअर? म्हणजे ट्रान्झॅक्शन काय झालं, त्यांचं क्रेडिट. म्हणजे काय, उधारीने. म्हणून हा काय येणार, डेटर. आता एक मला सांगा, हा मोबाईल विकतोय. ओके, तर हा व्यक्ती पण कुठून तरी माल आणत असेल ना. आलं लक्षात? हा पण कुठून तरी माल आणत असेल. तर हा याने काय दिला, याला माल दिला. ओके, बट कसं दिला, क्रेडिट. म्हणजे कसं आणला याने, उधारीवर. कोणी, याने. आता लाखोंचा माल आणावा लागेल तर उधारीवरच त्याला आणावं लागेल. याने काय केला, माल आणला आणि उधारीवर याला दिला. तर हा काय झाला, ह्या व्यक्तीचा
हा व्यक्ती काय झाला, क्रेडिटर झाला. आलं लक्षात. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये काय असेल, हा डेटर असेल तर हा काय असेल तुमचा क्रेडिटर. क्लिअर. म्हणजे एक लक्षात ठेवा, जो माल विकतो तो काय असतो, क्रेडिटर. जो माल उधारीने विकतो तो क्रेडिटर आणि जो माल उधारीने घेतो तो असतो डेटर. क्लिअर इथपर्यंत. चला, आय होप तुम्हाला लेक्चर व्यवस्थित कळतच असेल. तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतोय मी, अजून डिटेल त्या पुस्तकी भाषेत गेलेलं नाही. आपल्या सोप्या भाषेत मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व गोष्टी सांगतोय. बॅड डेब्ट्स. आता बॅड म्हणजे काय, नावातच अर्थ आहे. बॅड म्हणजे काय, चुकीचं, काहीतरी बॅड गोष्ट झालेली. अनइरिकव्हरेबल अमाऊंट. अमाऊंट म्हणजे काय, अमाऊंट म्हणजे काय, एक ठराविक रक्कम. ओके, सपोज मी वस्तू विकली 10,000ला. काय केली मी, 10,000ला. मग हे 10,000 म्हणजेच काय, माझी अमाऊंट. ओके. बट इरिकव्हरेबल म्हणजे न रिकवर, म्हणजे न मिळणारी, फ्रॉम अ डेटर. क्लिअर. इज नॉन ॲज बॅड डेब्ट. इट इज रिव्हेन्यू लॉस ऑफ द बिझनेस. आता यात पण समजून घ्या बॅड डेब्ट्स म्हणजे काय. हे तिघं कन्सेप्ट खूप महत्त्वाचे. हे समजण्यासाठीच मी खास तुम्हाला एवढं सर्व व्यवस्थित डिटेल देतो आहे. ओके. आता बॅड डेब्ट्स. आता बघा, शॉप ओनर होता आणि एक कस्टमर होता. तर या शॉप ओनरकडे मित्रांनो एकच कस्टमर येईल का, नाही. याच्यासारखे काय येतील, भरपूर येतील. याच्यासारखे काय येतील, भरपूर कस्टमर येतील. ओके. याच्यासारखे भरपूर कस्टमर येतील. क्लिअर इथपर्यंत. मग आता यांनी सर्वांना काय दिला, माल विकलाय. यांनी काय केलं, माल विकला. काहींना कॅशवर विकला, काहींना उधारीवर. तर आता हे 4 कस्टमर आहेत. एकूण किती येतात होते त्याच्याकडे कस्टमर, 50 होते असं आपण गृहीत धरू. किती होते, 50. त्याच्यापैकी ह्या 4 कस्टमरला त्यांनी काय केला, उधारीवर म्हणजे काय, क्रेडिटवर माल विकला. ओके. कशाने, क्रेडिटने. तर हे जे बाकीचे कस्टमर आहेत 1, 2, 3 यांनी काय दिले, त्यांनी पैसे आणून दिले काही दिवसानंतर. बट ह्या कस्टमरने काय दिले, पैसेच दिले नाही. ओके. पैसे नाही दिले म्हणजे काय, इरिकव्हरेबल. म्हणजे काय, इरिकव्हरेबल म्हणजे हा आता पैसे जर देत नसेल तर ते पैसे काय होणार, कवर होणार नाहीत. मग त्यांनी काय केली, जी अमाऊंट होती, म्हणजे यांनी जर सपोज 10,000चा माल नेला असेल तर त्याने ते पैसे दिले नाही. म्हणजे काय, इरिकव्हरेबल अमाऊंट. म्हणजेच त्याला काय म्हणतो मित्रांनो, बॅड डेब्ट्स. मग एकदम सोप्या भाषेत सांगतो, बॅड डेब्ट्स म्हणजे काय, एखाद्याला मी उधारीवर माल दिला बट त्याने काय केलं, ते पैसे दिले नाही. जसं आपलं एखाद्या मित्राला आपण पैसे देतो, तो काय करतो, 1,000 रुपये दिले असतील त्यातले तो 600 रुपये देतो किंवा 700 रुपये देतो आणि बाकीचे देत नाही. मग ते 200-300 रुपये काय झालं, तुमचा लॉस झाला. म्हणजेच ते काय झालं, तुमचं बॅड डेब्ट्स. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आहेत. तर हे तिघं गोष्टी तुम्ही काय आहेत, लिहून घ्यायच्या आहेत. कुठल्या कुठल्या सांगितल्या होत्या मी, डेटर्स, क्रेडिटर्स आणि बॅड डेब्ट्स. व्हेरी व्हेरी IMP. क्लिअर. चला मग आता पुढे बघूया आपण एक्सपेंडिचर. आता हे कॅपिटल आहे, रिव्हेन्यू आहे आणि डिफर रेव्हेन्यू आहे. तर याचं फक्त तुम्ही काय करायचं आहे, एक्झाम्पल लिहायचे आहेत. ते काय जास्त एवढं हे नाही. तर एक्सपेंडिचरचे आपण टाईप बघूया. आता पहिले एक्सपेंडिचर म्हणजे काय ते अगोदर समजूया. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. एक लक्षात ठेवा, काय असतो, खर्च. सपोज तुम्ही कॉलेजला आता जाणार, तुम्ही काय करणार, तिथे नाश्ता म्हणून काहीतरी विकत घेणार. ओके. काय, मग तो तुमचा खर्च आहे. तुम्ही वह्या घेतले, बुक्स घेतले, तो काय तुमचा खर्च आहे. त्याला काय म्हणतो आपण, खर्च. म्हणजेच एक्सपेंडिचर इंग्लिशमध्ये. ओके. अमाऊंट स्पेंड. स्पेंड म्हणजे काय, खर्च. बाय द बिझनेस फॉर एनी कन्सिडरेशन रिसिव्ह बाय बिझनेस इज कॉल्ड एक्सपेंडिचर. ओके. आता बिझनेस म्हटलं म्हणजे काय, खर्च करावाच लागतो. लाईट बिल असतं, तिथे पाण्याचं बिल येत असतं, नंतर जागेचं भाडं असतं जर भाड्याने घेतलेलं असेल. हे काय तुमचं सर्व एक्सपेंडिचर आहे. म्हणजे काय, तुमचा सर्व खर्च आहे.
ओके. तर याच्यामध्ये वेगवेगळे टाईप दिलेले आहेत मित्रांनो. फर्स्ट आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. हे काय करायचं तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. फक्त कॅपिटल एक्सपेंडिचर लिहायचं आणि त्याचं एक्झाम्पल लिहायचं, एवढंच लिहायचं आहे. हे बाकीचं लिहित बसायची गरज नाही. त्याचप्रमाणे रिव्हेन्यू एक्सपेंडिचर पण इथं लिहायचं आणि फक्त एक्झाम्पल लिहायचं. आणि थर्ड डिफर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर लिहायचं आणि फक्त काय करायचं, एक्झाम्पल लिहायचे. ओके. आता मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करून देतो नेमकं काय काय येत असतं ते. तर हे तिघं गोष्टी तुम्ही लिहायच्या आहेत. या ठिकाणी स्टार केलेलं आहे. ओके. तर फक्त ते हेडिंग टाकायचे आणि एक्झाम्पल लिहायचं. तर कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये काय आहे बघा. दिस एक्सपेंडिचर इज इन्क्युअर्ड टू एक्वायर फिक्स ॲसेट or to increase the value of fixed asset. It gives a benefit for a long period to time and it's non-recurring in nature. आता हे वाचल्यावर काही तुम्हाला पाहिजे तसं कळणार नाही. एकदम सोप्या भाषेत सांगतो. एक्सपेंडिचर म्हणजे काय तर खर्च. आता कॅपिटल एक्सपेंडिचर कोणाला म्हणतात, जर मी काय केलं, बिझनेस टाकला आणि तिथे काय आणली, मशिनरी आणली. ओके. मग आता मशिनरी मी 2 दिवसात विकेल का, नाही, ती लाँग टर्म म्हणजे जोवर चालते तोवर मी तिला चालवेल. ओके. तर कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये काय येतं, मशिनरी परचेस केली ते त्याच्यात येतं. नंतर एक्सटेन्शन ऑफ बिल्डिंग. सपोज मी एक गाळा घेतला भाड्याने, बट माझा बिझनेस काय आहे, वाढला आणि गर्दी व्हायला लागली, तर मी काय करेल, परत शेजारचा गाळा जर खाली असेल तर तो पण मी काय करेल, एक्सटेंड करेल म्हणजे वाढवून घेईल. नंतर परचेस ऑफ कॉम्प्युटर. जर मी कॉम्प्युटर लॅब टाकली, सपोज मी MSCITचं लॅब टाकली शिकवण्यासाठी, तर काय केलं मी, सर्व कॉम्प्युटर परचेस केले. हे काय झालं माझं कॅपिटल एक्सपेंडिचर. मग कॅपिटलबद्दल मी तुम्हाला बोललो होतो, कॅपिटल म्हणजे काय. तर मला जर कॉम्प्युटरचा बिझनेस टाकायचा असेल तर मला कॉम्प्युटर काय करावं लागेल, परचेस. मग कॉम्प्युटर परचेस करण्यासाठी काय द्यावं लागेल मला, कॅश. आलं लक्षात. म्हणून कुठलीही जर मी वस्तू माझ्या बिझनेसमध्ये आणत असेल तर ती काय झाली, माझी कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके. मग आता या ठिकाणी बघा, मशिनरी आहे परचेस केलेली, म्हणजे काय झालं, तो कॅपिटल आला ना माझं. कॅपिटल द्यायचं आहे ना मला बिझनेसला, म्हणजे कॅश देऊन सने काय केलं, मी मशिनरी आणली. त्याला काय म्हणतात, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. पण तो कसा असेल, लाँग टर्मसाठी. क्लिअर. चला नेक्स्ट, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. फटाके वाजायला लागले आहेत कारण की रामनवमीचं टायमिंग स्टार्ट झाला आहे. ओके. जवळपास इथे 12:05 झाले आहेत. चला मग पुढे काय म्हणतो आहे, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता रिव्हेन्यूमध्ये काय येतं, रेंट पेड. आता मी शॉप जर भाड्याने घेतलं असेल तर ते काय द्यावं लागेल, पेड. सॅलरी पेड म्हणजे माझ्या इथे कोणी कामगार असतील तर त्यांना. वेजेस पेड म्हणजे काय, रोज कोणी कामाला येत असेल तर त्याला रोज मजुरी द्यावी लागते. जसं शेतकऱ्याकडे रोज मजुरी येतात, बरोबर, तर ते 8 दिवस येतात, नंतर 2-4 दिवस गॅप असतो. आणि सॅलरी कोणाला देतो, जो रेग्युलर महिने टू महिने वर्ष कामाला कंटिन्यू येत असतो त्याला सॅलरी देतो. आणि वेजेस कोणाला देतो, जो हंगामी कामगार असतो. आज काम मिळेल तर उद्या त्याला कामाला नाही बोलवायचं, आज काम झालं तर रोज कशाला बोलवायचं. ओके. त्याला काय म्हणतो आपण, मजुरी. तर रिव्हेन्यूमध्ये हे सर्व गोष्टी येत असतात. तर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर इज अन एक्सपेंडिचर फ्रॉम द विच नो फ्युचर बेनिफिट इज एक्सपेक्टेड बट हॅव्हिंग इमिजिएट और शॉर्ट टर्म बेनिफिट मे बी लेस दॅन 1 year. एका वर्षाच्या आत त्याचा बेनिफिट आपल्याला दिसतो आणि ते कसे करावे लागतात, पेड करावे लागतात. मग या ठिकाणी सर्व एक्झाम्पल तुम्हाला दिलेले. सध्या एकच लक्षात ठेवायचं की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर काय काय आपलं, हे सर्व गोष्टी आहेत. क्लिअर इथपर्यंत. चला पुढे बघूया. इट डज नॉट इन्क्रीज प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी ऑफ ऑर्गनायझेशन. याच्यामुळे जास्त इन्क्रीज झाला प्रॉफिट असं काही नसतं. ओके. दिस आर नॉर्मल डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्स ऑफ द बिझनेस. हा नॉर्मल एक्सपेन्स, हा नॉर्मल खर्च आहे. जसं रेंट म्हणजे काय, दर महिन्याला रेंट द्यावा लागतो, दर महिन्याला सॅलरी, रोजची मजुरी, आणखी इतर गोष्टी असतातच काही ना काही बिझनेसमध्ये खर्च. तर हे काय डे टू डे सर्व चालत असतं. ओके. मग डिफर रेव्हेन्यू इन earn expenditure which is basically revenue in nature but benefit of which is not exhausted within 1 year is called as deferred revenue.
Such expense is written off over number of years such as return of amount show on the debit side. बघा याचे एक सर्वात सोपं उदाहरण, हेवी एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टाइजमेंट, हेवी लिगल एक्सपेन्सेस. बघा डिफरमध्ये काय काय येतं, आता तुम्ही टी व्हीवर ॲड वगैरे बघतात तर काय असतं, ते काही फुकटात चालतं का नाही, त्याच्यासाठी लाखो करोडो रुपये द्यावे लागतात. तर डिफर्ड म्हणजे काय, आता मी एखाद्या वस्तूची ॲड केली, सपोज आता मी यूट्यूबला हा व्हिडिओ टाकतो आहे, तर हा टाकल्यानंतर लगेच याचं मला बेनिफिट भेटणार नाही. एका वर्षाच्या आत एखादं याचं बेनिफिट भेटणार नाही, म्हणजे लगेच भेटणार नाही. तर ते काय होईल, पुढे फ्युचरमध्ये जसं तुम्ही बघत जाणार, फॉरवर्ड करत जाणार, तसं ते त्याचं बेनिफिट मला मिळेल, पण तो लगेच भेटणार नाही. ओके, तर यालाच काय म्हणतो आपण, ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी बिझनेस वाढला असं नसतं. नंतर लिगल एक्सपेन्सेस म्हणजे काय असतं, तर काही डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवायचे असतात. सर्व कोर्टात काही केस झाली तर सर्व एव्हिडन्स आपल्याला ठेवायचे असतात, ते सर्व गोष्टी यात येत असतात. आलं लक्षात, म्हणजे ते लॉंग टर्मसाठी सर्व गोष्टी काय करायच्या असतात, ठेवायच्या असतात. तर अशा प्रकारे आपण इथपर्यंत आता आलो आहे. जो तुमचा पार्ट नंबर काय होता, 3 होता. क्लिअर इथपर्यंत. तर पार्ट नंबर 1, पार्ट नंबर 2 आणि पार्ट नंबर 3 तुम्ही सर्वांनी व्यवस्थित बघायचे. इथे पार्ट 2 काय झाला, तुमचा एंड झाला, कारण की बऱ्यापैकी तुमचा लेक्चर 40 मिनिटांचा झाला आहे. याचा मागचा लेक्चर पण 30-35 मिनिटांचा मी केला होता. क्लिअर. तर आता पार्ट नंबर 3 आपला स्टार्ट होणार आहे. ओके, तर हे सर्व IMP आहेत मित्रांनो, तर व्यवस्थित लक्ष द्यायचं. ओके, सो माझं थोडक्यात तुम्हाला मी इंट्रोडक्शन देऊन टाकतो. जे मी विकास अकाउंटन्सी म्हणून कुठे, तर माझावाला क्लास हा पुण्यात आहे. आलं लक्षात, कुठे आहे, पुण्याला. क्लिअर. तर हे माझं इंट्रोडक्शन आहे. या ठिकाणी हा माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिला आहे, तर या ठिकाणी तुम्ही तो कधीही कॉल करा, नो प्रॉब्लेम. आलं का लक्षात. तर व्यवस्थित तुम्ही सर्व बघत चला. तर हा माझा विकास अकाउंटन्सी क्लास आहे, हा आहे पुण्यात, आणि इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम हे दोघं मी काय करत असतो, लेक्चर घेत असतो. क्लिअर इथपर्यंत. आणि हे सर्व काय तुमचं न्यू सिलेबसप्रमाणे. क्लिअर इथपर्यंत कसं आहे, न्यू सिलेबसप्रमाणे. तर माझं याचं नाव आहे विकास अकाउंटन्सी. सॉरी, इथे थोडंसं खोडलं गेलेलं आहे, विकास अकाउंटन्सी. तुम्ही सर्च केलं ना तर लगेच आहे विकास अकाउंटन्सी. क्लिअर इथपर्यंत. चलो, हॅव अ नाईस डे. आणि परत एकदा सांगतो, तुमच्यासाठी कोणीतरी एवढी मेहनत घेतं तर लाईक करत चला, फक्त बघत नका जाऊ मित्रांनो. ओके, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ लगेच मिळतील. ओके, थँक्यू सो मच.